नाही. गेलो गेलो चाललो. पडल्यासारखं झालं मित्रांनो. समोर काय हे दिसतच नाही. फायनली पोहोचलो आता शॉपिंग करायला. सध्या खूप असा जोरदार पाऊस चालू आहे, तरी पण आमच्या अनुष्का मॅडमची खरेदी झालेली नाहीये बघा. पाणीपुरी रेडी. शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा सकाळ सकाळचं वातावरण एकदम भारी आणि आज आमच्या इकडले गेलेली लाईट, त्यामुळे आम्ही तापवलं चुलीवरच पाणी. तर सकाळ सकाळ चुलीवर पाणी वगैरे तापवणं चालू आहे आणि सकाळचं वातावरण पाहू शकतात कसलं भारी आहे आणि आबाळ आलेलं एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय. आणि ह्यांचं पण आवरून झालेलं आहे आणि आज आम्हाला जायचं आहे कुठंतरी बाहेर फिरायला. आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो आम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे, पण आमचं काही जाणं होत नव्हतं, त्यामुळं आज आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला. हे पहा, शॉपिंग करायचे मित्रांनो. शॉपिंग कशासाठी करायचे, येत्या काही दिवसामध्ये काहीतरी खास दिवस आहे, त्यासाठी आज शॉपिंग करायला जायचंय आम्हाला. आणि ते तुम्हाला पण माहिती होणार आहे काही दिवसानंतर काय खास. माहिती असणार आहे, पण ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो. हे पहा आमचं पिल्लू कसं रडते पहा सकाळ सकाळी उठून. काय करायचं त्याला विचारा ना, त्याला जायचंय दीदीकडे जायचं. हो यायचं ना तुला. दीदीला शाळेत जायचंय. दीदी कशी राहील घरी. शर्ट कसं वाटतंय सांगा बरं एकदा. बायकोने घेतलंय माझ्या. हो चांगलं आहे ना. चला चहा वगैरे टाका, मला जायचंय. तर मित्रांनो चला पुढे पुढे पण बघत राहतो मी. आता नक्कीच काय काय विशेष घडणार आहे आज. भरपूर सारी शॉपिंग करायची आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी बरं का. माझ्यासाठी, अनुष्कासाठी आणि ह्याच्यासाठी एक, आणि खुशीसाठी पण. हो त्याच्या वाजलेत आता 8:30 मित्रांनो. आहे बघा चिऊ आज मावशीच्या घरी झोपलेली होती, ती पण आली आता इकडे. मी चाललो तिला शाळेत सोडायला. आवरलं तुझं? लुक दाखव तुझा कसं आहे. हे बघा तिने स्वतः आवरले बरं का. चला तर मित्रांनो मी शाळेमध्ये सोडायला जातो. चला तर मित्रांनो आता आम्हाला वेळ भेटला आहे, तर आता आम्ही निघतोय खरेदीसाठी बाहेर. ह्याला आम्हाला झोपून घरी झोपी घालायचं होतं आणि तेव्हा जायचं होतं, पण घोळा असं झाला की आज झोपलाच नाहीये बघा. आणि इकडे बघा मित्रांनो अनुष्का पण रेडी झाली आहे. टाइमपास झालाय टाइमपास. आता वाजलेत मित्रांनो 2:30 आणि आमच्या मॅडमचं खूपच लेट झालेलं आहे आज आवरायला. आणि इकडे बघा माझी आई दिसते तुम्हाला. बघा दाखवतो तुम्हाला. बाय कर दादीला पदे. ए दादीला बाय कर. तू दादीला बाय करतो का? तुला घ्यायचं की नाही? पदे एक दादीला पदे. मी उद्या येतो. मी उद्या येतो म्हणा. म्हण ना. उद्या येतो म्हणता ना. चला निघायचं. येतो. बाय कर दादी. बाय कर दादी. बाय कर. हा आम्हाला सकाळी लवकरच शॉपिंग करायला निघायचं होतं, पण उशीर झाला आम्हाला. घरातले कामं काय माझे लवकर आवरले नाही. त्यातली त्यात घरी सासरे नसल्यामुळं अंशूला पण सांभाळायला कोण नव्हतं बघा. अंशूला पण घेऊन आलेलं. कसं बघा बसलाय तो, इतका चिडचिड करतो. त्याला घेऊन यायचं आणि शॉपिंग करायची म्हणलं ना, आमची शॉपिंग होतच नाहीये आणि लय चिडचिड करतो. त्यामुळं मी म्हणलं होतं, माझा विचार होता त्याला घरी ठेवायचा, पण तो काय राहिलाच नाही घरी कोण नसल्यामुळं. आणि पहा हे तर इतके चिडलेत, गाडी चालवण्यातच व्यस्त. ते एक शब्द बोलले नाही. शॉपिंगला तर घेऊन चाललेत आम्हाला, पण एक शब्द बोला ना, कारण की इतका उशीर झालाय. सकाळी आवरलं नाही माझं लवकर, काही त्यांना राग यायला लागलाय उशीर झालाय म्हणून. तर चला जाऊ दे मित्रांनो. तरी पण आता 2:30 वाजलेत. जाऊच तर आम्हाला किती टाइम होतोय काय माहिती तिथं. म्हणजे आता निघूच तर झाला ना टाइम तितका. आता टाइम झालाय भरपूर. आता किती शॉपिंग होती किती नाही काय माहिती. आम्हाला शॉपिंग तर भरपूर सारी करायची, कारण की काही दिवसावर असा एकदम भारी दिवस आहे. एकदम भारी माझ्यासाठी पण आणि त्यांच्या सगळ्यांसाठी. आम्हाला म्हणजे एकदम भारी दिवस आहे. तर तुम्हाला कळणारच आहे ते 4-8 दिवसानंतर ना काय भारी. सगळ्याचीच भारी असते, तर असं कुठली गोष्ट म्हणल्यानंतर ऐकायला पाहिजे. आणि म्हणजे जर ऐकलं सगळं आपल्या मनासारखं घडतं, मला असं वाटतंय. आता जवळपास 3 वाजले, 3-3:15 झाले असतील. सकाळपासून घाई चालली होती, जायचं. आणि त्यात आता पाऊस बी चालू झाला. तिथं गेल्यानंतर शॉपिंग होते नाही होते, घरी रिटर्न कधी यायचं, सगळा टाइम त्याच्यातच घालवला. तरी पण काय नाही एवढं टेन्शन नाही, कारण की पाऊस वाटाने लागला तरी काही प्रॉब्लेम नाही एवढा, कारण की आम्ही गाडीमध्येच आलेलो होतो. होईल तसं ऍडजस्ट करू आपण, काय नाही. फुल ट्रॅफिक झाली. एक तर उशीर झाला आणि ह्या ट्रॅफिक मुळे काय निघता येणार लवकर. पाहू शकतात किती ट्रॅफिक झालेली. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आता शॉपिंग करायला. पाहू शकतात आम्ही तिथं गाडी लावली. थोडंसं गाडीचं काम आहे त्यामुळे गाडी लावली आणि आता मोटरसायकलवर चाललेलो आहोत. तर पाहू शकतात हे लोकेशन कुठलं आहे, कोणाकोणाला माहिती आहे तर कमेंट करून सांगा. पाहू शकतात आणि पाऊस पण चालू आहे, एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये एकदम भारी वाटायला.
सेम असंच कलर भैया. रात्री येत नाही सध्या. हा येऊन जाते. सेम हीच पॅन्ट आहे, कलर दुसरा आहे म्हणजे हेच कलर लहान साईज मध्ये. हाईटला कमी ती सगळी चव जाते हाईटला कमी केल्या. म्हणणं सोपं आहे, व्यवस्थित नाही वाटत. कलर दुसरा दाखवा, काय अडचण आहे. माझा पर्याय नाही मग त्याला. मित्रांनो सध्या खूप असा जोरदार पाऊस चालू आहे, तरी पण आमच्या अनुष्का मॅडमची खरेदी झालेली नाही आहे बघा. आणि अंशू एवढा बेजार करायला ना विचारूच नका राव, भयानक असा बेजार करतोय. हा छत्री घेऊन बसलेला आहे माझ्यापाशी, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. सध्या बघा पावसामध्ये खरेदी करतो. इकडे बघा पाऊस दिसत असेल तुम्हाला, खूप सारा पावसाचा पडलेला आहे बघा सध्या. तसं नको करू बा. आणि इकडे बघा हा कसा करतोय. हाय कर सगळ्यांना एकदा. हाय म्हणलं तुला पदे सगळ्यांना तू दिसतो तरी का मला? हा दिसतो का? दिसतो हा. एवढा पण पावसात भिजायचा नाद आहे ना आमच्या अंशूला, विचारूच नका राव. लय म्हणजे लय. आणि खरं सांगतो त्याला ह्याच कारणामुळे आणायचं नव्हतं, हे परेशान करतो म्हणून. आणि तुम्ही इकडे याचे नखरे पाहू शकता. इकडे ये, मध्ये ये, बाहेर नाही यायचं, मध्ये ये. आणि इकडे बघा अनुष्का आमची काय केली दिसते तुम्हाला. तिचं चाललं आहे ड्रेस वगैरे खरेदी करणं. तिचा काय अजून काय आवरत नाही आहे बघा. भरपूर वेळ घातला आहे आम्ही, खूप म्हणजे खूप टाईमपास झाला आहे. आता जवळपास टाईम झालेला आहे 5-5:30 झालेले असते. तर फुल पाऊस चालू आहे. आणि विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का, गाडीच थोडं काम करायचं होतं आम्हाला. आम्ही गाडी लावली तिकडे गॅरेजवर लावून, आणि तिथून मोटरसायकल, मित्राची मोटरसायकल घेऊन मी आता इकडे आलेलो बघा. आणि आता इथून कसं जायचं हेच प्रश्न पडला. पाऊस का थांबायचं नाव घ्यायला गेला. पाऊस खूपच चालू आहे सध्या तरी. आणि आता लेट पण खूप झालेला आहे, 5:30 वाजता आले असतील. आणि संध्याकाळी जायला पण खूप लेट होणार आहे. बघूया, झालं तर जेवण रस्त्यानंच करावं लागलं हॉटेलला, नाही तर मग घरी गेल्यानंतर काय होतं कळलं तुम्हाला दाखवणार. दे म्हणा आवाज. आता आमची गाडी सोडली बघा इथं आणून मित्रानं. त्याची मोटरसायकल तो घेऊन गेला. आणि आता आम्ही आलो वडापाव खाण्यासाठी, म्हणजे घेण्यासाठी. बाहेर दिसत असेल तुम्हाला पाऊस चालू आहे. अनुष्का बघा तिकडे वडापाव घेण्यासाठी थांबली आहे बघा तिकडे. आणि हा डाकू एवढा धिंगाणा करतो, त्यामुळे गाडीतच बसवलं आहे बघा. आणि मी पण त्याच्यासोबत इथंच थांबलोय. पिल्लू हे बघा वातावरण. सध्या आम्ही आहे संभाजी महाराज चौकामध्ये. दिसतंय मागं संभाजी महाराज चौकात आहे बघा सध्या आम्ही. आणि वातावरण एवढं बेकार झालं आहे ना, अरे यार विचारूच नका. खूप म्हणजे खूप डेंजर असं वातावरण झालेलं आहे सध्या. तसं दाबायचं नसतं पिल्लू, वायपर येते वर जात असते. करायचं तुला? थांब 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 चालू कर. थांब, लईच अवघड आहे लेकराचं यार. थांब बे. तस्करीत असेल का? हां हां कर एकदा वर. सोड सोड सोड. हां कर. वरी करायचं, वरी वरती वरती. हां झालं झालं. बस 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 बस. मम्माचं आवडतं की नाही? हे बघा आली अनुष्का पण इकडे आता. चला काय बेजार करायला हे आणि काय नाही. गेलो गेलो चाललो. चला बसा. हो पुढची गाडी तर काढू द्या ना. पुढची काढल्याशिवाय कशी घ्यायची मी गाडी मागं? चला जायचं. चल थांबा ती गाडी काढू दे पुढची. आता ही हे बघा गाडी काढा बोलतो त्या आम्हाला, पण समोर गॅसची गाडी असल्यामुळे आम्हाला पण काढता येत नाही सध्या गाडी बघा. वडापाव घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे जाता जाता तिला एक पाणीपुरीचा गाडा दिसला. बोलली पाणीपुरी आणि भेळ खायची आहे असं ती बोलू लागली. हो म्हटलं मला भेळ खायची नाही, तुला भेळ खायची सांग म्हटलं, पण नको बोलली. पाणीपुरीच आम्ही डन केली. त्यामुळे बघा मस्त अशा पाणीपुरी 2 प्लेट ऑर्डर घेतल्यात. आणि हा जो मुलगा आहे ना मित्रांनो, खरंच खूप ओळखीचा आहे बरं का. खूप वेळेस आम्ही थांबतो याच्या गाड्यावर, तर नक्की सर्वांनी एकदा व्हिजिट करा बरं का. झाली पाणीपुरी रेडी. धरा त्याला नाही त्याला देऊ नको, गरम आहे तिकडे बरं का, त्याला देऊ नको. हे बघा अनुष्काला पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली होती, त्यामुळे इथं आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी घेतल्या थांबलो आहे बघा. माजलगाव आपला माजलगावचा जो रोड आहे का, माजलगाव गडी रोड, तिथं कॅम्प जवळच आहे बघा. कॅम्प जवळ हा राजनंदिनी गाड्या नक्की एकदा भेट द्या बरं का. त्या भाईची खूप इच्छा होती की आम्ही इथं व्हिडिओ घ्यावा म्हणून. हरकत म्हणते खा तरी बोल. खायला डायरेक्ट चालू केलेलं आहे बघा. मी म्हटलं होतं खूप म्हणजे खूपच लेट झालं आहे आम्हाला घरी जायला. आता खूप उशीर झालेला आहे. खुशी पण चाव करायला आहे घरी. आणि अनुष्काला कसं आता पाऊस वगैरे चालू होता, म्हटलं तर आम्हाला पाणीपुरी खायची आहे. मग आता पाणीपुरी खाण्यासाठी तर थांबले बघा. तर या सगळ्यांना पाणीपुरी खायला मोड ना. दिवसभर झालं मीच खर्च करतोय आज. आणि हिला फक्त शेंगदाणे घे म्हटलं मी, शेंगदाणे.
मोडते पण काय अडचण नाही. त्याला मिळते 50 रुपयासाठी सुट्टी. मी द्यायला लावतो ना, तुम्ही सुट्टी देऊ त्यांना पण. आता निघालो घरी आम्ही, पाणीपुरी वगैरे खाल्ली. आणि तू मागच बस ना बाळा, कसं होते मागं बसल्यावर? 2 मिनटं मागे जातो, 2 मिनटं पुढे येतो. असं परेशान केलं रे बाबा यांना. थोडी जरी झोप झाली असते याची, जरा जीव आला असता त्या गोष्टी, आपण ते काय झोपला नाहीये बघा. लय म्हणजे लय परेशान केली. आता बघू, आता खूप वेळ झालेला आहे, आता निघतोय आपण. हा हो बरोबर. अरे वा, धन्यवाद. हे बघा आपले व्हिडिओ बघतात बोलले. धन्यवाद धन्यवाद. कुठलं तुम्ही? माझं नाव इथले का? अरे वा, ठीक आहे. चला घ्या, आवडलं का? घेतले दिले माझी 500ची नोट. या ना, काय अडचण नाही. तर पहा मित्रांनो, आमची झाली सगळी शॉपिंग वगैरे आणि आता आम्ही चाललेलो घरी. तर पाऊस भरपूर यायला लागलाय, पाहू शकतात तुम्ही पाऊस किती यायला लागलाय. दाखवते तुम्हाला, हे पहा मस्त असा पाऊस यायला, एकदम भारी वातावरण वाटायला लागलंय, हे पाहू शकतात तुम्ही. आणि आमचे ड्रायव्हर मामा बघा खूप थकलेले आहेत. आता हे दिवसभर आम्ही शॉपिंग वगैरे केली, त्यानंतर थोडीशी भूक लागली होती, तर काही ठिकाणी आम्ही शूटच घेतला नाहीये, कारण की हा आमचा अंशू आहे का, हा कधी पण इतका स्वतःवतो ना. मी आता ड्रायव्हिंग चालू आहे, कारण की आम्हाला खूप उशीर झालेला आहे. आणि आमची चिव घरी वाट बघत बसली, कारण की चिवला नव्हतं ना आणलं आम्ही, तर ती वाट बघत बसली आमची. आणि आम्ही आता चाललो घरी. तर बघा आमचा अंशू किती खुश आहे, कारण की ह्याला घेऊन आलेलो. आणि हा खायला लागलेला आहे. आता काय खायला लागलास रे तू? खारमुरे खायला. आम्ही वाटावर एका ठिकाणी खारमुरे घेतले होते, ते खायला लागले. आम्ही गाडीत उतरलो नाही, तर उतरलो नसल्यामुळं ते कसले तरी शेंगदाणे दिले, लेच खाऊट लागले शेंगदाणे. असला पाऊस चालू आहे सध्या, आणि शॉपिंग सारी भरपूर केलेली आहे अनुष्कानं. पण गोळा असं झाला की पाऊस असल्यामुळे आम्हाला पण लवकर शॉपिंग करून निघायचं होतं. थोडेफार शूट घेतले आणि थोडेफार शूट घेतले पण नाहीये. आणि आता अनुष्कानं काय खरेदी केली आहे, किंवा पिल्लूसाठी काय घेतलेलं आहे, चिवसाठी काय घेतलेलं आहे, आणि माझ्यासाठी पण काय घेतलेलं आहे, हे पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे घरी गेल्यानंतर. आता बघा, तुम्हाला एक समोर दाखवून एकदा पाऊस कसला पडतो बघा. सध्या फुल पाऊस चालू, असलं धुकं पडल्यासारखं झालं मित्रांनो. समोर काय हे दिसतच नाहीये लवकर, वायपर मारू मारू परेशान आहेत. पाऊस एकदम फुल चालू आहे सध्या. पाऊस चालू आहे, पाहू शकता तुम्ही कसला पाऊस चालू आहे. फर्स्ट टाइम मी पावसामध्ये गाडीमध्ये प्रवास करायला, ते पण ह्यांच्या सोबत. फर्स्ट टाइम गाडीमध्ये पावसाळा ह्या वर्षीच लागला ना, गेल्या वर्षी थोडीच आपल्याकडे गाडी होती. तर एकदम भारी वाटायला. चला मित्रांनो, आता आम्ही घरी जाणार आहोत, आणि काय काय शॉपिंग केली ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं तर दाखवू, नाही तर उद्याच्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की आवर्जून दाखवू तुम्हाला. मित्रांनो, आता आलोय गावाच्या जवळ, म्हणजे राहिले फक्त 4-5 किलोमीटर. आणि एक गोष्ट खरंच सांगावीशी वाटते, काही दिवसाआधी गाडी नव्हती आमच्याकडे, आणि गाडी नव्हती त्यावेळेस पाऊस वगैरे आला नाही, मोटरसायकलवर असायचं. आणि पाऊस एवढा आला तर कुठं तरी थांबावं लागत होतं, झाडा झुडपापाशी, जिथं जागा भेटन तिथं थांबावं लागत होतं. आणि जास्त करून आम्ही असं कंटिन्यू जर पाऊस चालू राहिला ना, आमच्या अंशूसाठी काय करायचं, घरनं एक मेन कापड घेऊन यायचं, नाही तर छत्री, आणि त्याला गुंडाळायचं मेन कापडामध्ये, मस्त तो शांत सेफ मध्ये बसायचा. आम्ही भिजायचो, छत्री काय वारं कावदान असल्यामुळे उडून जायची, पण मेन कापड एकदम सेफ राहायचं. त्याला मेन कापड मध्ये आम्ही पूर्ण असं गुंडाळून टाकायचो मित्रांनो. आणि खरंच दिवस बदलतात हे ऐकलं होतं, आणि ते खरंच सत्यात झालेलं आहे. सध्या बाहेर एवढा पाऊस चालू आहे, वातावरण असं पूर्ण एकदम गाळ असं वातावरण झालं आमच्या भाषेत, म्हणजे आपल्या गावरान भाषेमध्ये पूर्ण झिमझिम झिमझिम अशी पाऊस चालू आहे. थोडा कमी झालाय पाऊस आता, अगोदर खूप पाऊस चालू होता तिकडे. आणि कसं माहिती, आमच्या रोडला एवढी ट्रॅफिक वगैरे नसते बघा सध्या. आणि तुम्हाला रोड दाखवतो एकदा बघा, छत्री आता नाही, हे बघा तुम्हाला दिसत असेल सध्या रोड एकदम मोकळा आहे. आणि एकदम गाडी पण मी एकदम सॉफ्ट मध्ये गाडी चालवतो, एकदम स्लो मध्ये बघा, जास्त काय पळवत वगैरे नाहीये. आणि त्यावेळेचे दिवस खरेच खूप वेगळे होते ना. आता एवढं भारी वाटतंय स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी, अनुष्कासाठी असो, आमच्या पिल्लूसाठी असो. आम्ही असं कुठं थांबलोत ना, पाऊस आला ना, आमची फजिती आमच्या चेहऱ्याकडे बघून यांना असं वाईट वाटायचं ना. हे म्हणले एक दिवस आपल्याकडे पण अशी गाडी, ह्यांनी ह्यांचं स्वप्न कशी, आमच्यासाठी ह्यांनी ह्यांचं स्वप्न कशी का व्हायना आपल्या फॅमिलीसाठी सगळ्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे बघा, काही असो आपली फॅमिली आहे ना, फर्स्ट आपली फॅमिली आहे, बाकी सगळे नंतर, हे लक्षात ठेवा तुम्ही कधी पण. आणि लाईफमध्ये एवढंच सांगेल, सगळ्यांना आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करा. भले आपल्या स्वतःसाठी करणं नाही झालं, आपण आपल्या स्वतःसाठी म्हणजे फॅमिलीसाठी केलं का ना आपल्यासाठी केलं का, सगळ्यांसाठी होतच,
पण पहिलं तर आपली फॅमिलीच पकडा, बाकी सगळ्या गोष्टी करा मित्रांनो. खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, कारण की दिवस खरंच खूप वाईट बघितलेले आहेत बरं का. कशामुळे तो प्रसंग आठवला माहिती का आम्हाला, आता समोरच्यांची काही जणांची तशी परिस्थिती. हा तेच सांगायचं होतं. आता राजधानी करू दे बरं, हा खा मी खातो. आता 2-3 कपल होते बघा, गाडीवर चालले होते आणि पाऊस वगैरे चालला होता, भिजत चालले होते. त्यांना बघून ही गोष्ट आठवली बघा मला, आणि खरंच खूप वाईट वाटतं अशा गोष्टी पाहिल्यानंतर. पण जाऊ द्या, कसं असतं ज्याची त्याची लाईफ असते, ज्याला जशी जगायची तसं जगतात. आणि काय कसं असतं, काही जणांची परिस्थिती पण असते, अशा पण सगळ्या गोष्टी असतात बघा. पण जाऊ द्या, नशिबाने सगळ्या गोष्टी आमच्या लाईफमध्ये चांगल्या आहेत, हळूहळू होत आहे पण चांगल्या. त्यासाठी तुम्ही पण सहभागी आहात त्याच्यामध्ये बरं का. त्यासाठी तुम्हाला पण खरंच थँक्यू मनापासून. आता गावाजवळ आलोय, आता जातोय. सपोर्ट केल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो खरं तर सांगायचं म्हटलं तर. आणि आमची पण मेहनत आहे आणि बरेच जणांचा सपोर्ट पण आहे. एकदम भारी वाटलं आम्हाला तसं. आज आम्ही इथपर्यंत, अजून ह्याच्या पुढे आमची पण भरपूर सारे स्वप्न आहेत. तुमचे असा सपोर्ट असू द्या, आम्ही अजून मोठं खूप काहीतरी चांगलं करावं लाईफ मध्ये. काही असो, फक्त आपली फॅमिली इम्पॉर्टंट धरा मित्रांनो पहिली बरं का. बाकी सगळं लाईफ मध्ये नंतर, पहिली आपली फॅमिली. चला आता जात, ते तर आहेच. चला आता लवकरच घरी पोहोचू. आणि अनुष्कानं काय काय शॉपिंग केली हे पण तुम्हाला दाखवायचंय बरं का. खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात, पण अनुष्काला पाहिजे तशा 1-2 गोष्टी भेटल्या नाहीयेत. तशी खरेदी खूप झाली आहे. कमीत कमी मॅडमने आमच्या 5-7-8 हजार घातले असतील आज, असा अंदाज माझा. पण इतकी हॅपी होणार आहे ना. चिवसाठी पण खूप मोठं सरप्राईज आहे, ते तुम्हाला पण घरी गेल्यावर कळणार आहे, आमच्या चिवला पण घरी गेल्यावर कळणार आहे. तिच्यासाठी पण 2 ड्रेस घेतले अनुष्कानं. आता आलो आम्ही घरी आणि गाडी बघा लावली इथं आम्ही गाडी आमची वॅगनर. आणि बघा किती खराब झाली, तुम्हाला दिसते का? हे बघा परत आता धुवून मला जशा तशी ठेवलं. मागून पण लई खराब झाली बरं का. हा घ्या आपलं काय काय ते. हे बघा अवतार दिसते का? खूप सारा असा अवतार झालेला आहे. आणि इकडे बघा खुशी. हां असन ना मध्ये, तुझ्याकडे असन ना, राहू दे असन. हे बघा खुशी. खुशी हाय कर. खुशी हाय. दीदी इकडे आण नको, दीदी इकडे आण नको, आण नको. चला काढ सगळे, एक एक घे सगळं. चल छत्री पण घेतली बाबा आज आमच्या मॅडमनी, पावसात भिजली म्हणून छत्री घेतली. हो हा चला घ्या. गीता गीता घेईन ते, चल ना. राहू लावतो मी, घ्या चला तुम्ही पुढं. मस्तपैकी शॉपिंग केल्यावर इतकी भूक लागली, आम्ही घरी घेऊन आलेलो होतो वडापाव समोसे. हे पहा आमची चिव घरीच होती आणि चिवला खूप आवडतात वडापाव समोसे, त्यामुळे घेऊन आलो. आणि हे पण बसलेत बघा मस्तपैकी खात. ह्यांना पण भूक लागली होती. आमचा अंशू तर असा बेजार करतो, हा पण बसलाय तिखट खात. दीदी तू काय आणलं नव्हती बाळा? चिवला आम्ही आणलं, घेऊनच गेलो नव्हतो. चिव आमची शाळेमध्ये गेली. तर पहा एक्साइटमेंट चालू होती पलीकडे एवढी एक्साइटमेंट चालू आहे लेकरांची. मित्रांनो काय आणलंय हे बघण्यासाठी खुशी एवढी बेजार करते. आता तुम्हाला दाखवतो काय काय आणलेलं आहे सगळ्यांचं. बघा तुम्हाला काय ते शेंगदाणे बाजूला टाकून. अंशू बाळा तू साईडला होशील. रेनकोट आणलेत. रेनकोट रेनकोट मस्त पैकी आमच्या अंशूचे पण कपडे भारी भारी आणलेत. किती घेतले आपण? 2-3 घेतले असतील ना, 3 असतील. अंशूला आम्ही 3 ड्रेस घेतलेले बाहेर जायचं फिरायला म्हणून. आणि त्याला ऑलरेडी आता घेतला होता मध्ये, आताच 2 घेतले त्याला मध्ये. 2 घेतले होते त्याला, त्याचे 3 झाले आणि आमच्या मॅडमचे 2 झाले. दाखव ना. हे बघा हे खुशीला पॅन्ट घेतली. खूप छान अशी पॅन्ट आहे बघा, ही दिसत असेल तुम्हाला. आणि हा वाला ड्रेस शर्ट. कसा आहे दीदी? आणि थोडं इकडे बस तू, या लाईट मध्ये थोडं दिसत. एक तर लाईट गेली आहे सध्या, कसा पाऊस वगैरे झालाय ना त्यामुळे लाईट गेली आहे बघा. आमच्या चिवला असे ड्रेस लय आवडतात. कोटचा आहे तो, कोटचा आहे अनुष्का. कोटचा ड्रेस हा फेवरेट आहे, फेवरेट. तिला दाखव, तिला आवडला विचार. हा बघा हा ड्रेस घेतलाय तिला. आणि पॅन्ट ही वाली घेतली बघा, ही वाली पॅन्ट घेतली आहे तिला. आणि हा डेली वापरायला, कसं थोडं बाहेर गेलं ना. हा 2-3 ड्रेस असल्यामुळे हिला ऑलरेडी, त्यामुळे हिला हा पण बेस्ट आहे. नाईट ड्रेस असल्यासारखा भारी वापरता येईल बाहेर गेल्यानंतर. हा सिंपल मध्ये. चिवचे झाले, चिवला 2 ड्रेस घेतले. रेनकोट झाले, ह्याचे 3-4 ड्रेस, ह्याचे जास्त झाले ड्रेस. आणि हे माझे वाले अजून थोडस राहिले अजून. हा फक्त पॅन्ट घेतलेलं मला.
मस्त पैकी नवीन फॅन्सी काहीतरी बाहेर गेल्यावर वेगळं घालण्यासाठी आहे का नाही छान वाटत त्याच्यावरले टॉप राहिले कुठलं बी जर असेल ना तर आता घातल्यानंतर दिसणारच नाही, व्यवस्थित वाटणार नाहीये. सगळी शॉपिंग केली होती अंशूला बघा हे 2 ड्रेस घेतलेले आहेत आणि मला पण घेतलेले आहेत, पण माझे अजून आणतो म्हणजे गाडीमध्येच आहे माझी बॅग. हे बघा दिसाल तुम्हाला, हे अंशूला घेतलेलं आम्ही. म्हणजे हे एक साईडला घेतलं होतं आम्ही हा. आणि माझे टॉप आणि ह्यांचे एक ड्रेस हे दुसरीकडनं घेतला होता आणि आता गाडी डिगी मध्ये टाकलेला तो काढलाच नाहीये. आणि खुशीची एक्साइटमेंट खूप होती की तिला ड्रेस बघायचे आहेत. तिला आवडला का विचार पहिले अगोदर, जाऊ दे. आवडले का तुझे कपडे आणि अनुष्काचा माझा आवाज अनुष्काचा आणि माझा जो ड्रेस आहे ना तो आता कंप्लीट झाला दाखवा. म्हणजे आता अनुष्काला एक टॉप घ्यायचा राहिलेला आहे, तिच्या 2 जीन्स आणि एक हे झालेला आहे बघा, टॉप झालेला आहे. अजून एक टॉप राहिलेला आहे तिचा. आणि माझे 2 ड्रेस आहेत ते माझे फक्त गाडीमध्ये, ते आणले नाहीत मी अजून, गाडीमध्ये डिगीमेंट टाकलेले, काढायचंच विसरलो मी ते. शॉर्ट मध्ये पिलू पावसा पाण्याचे असे शॉर्ट. हां, बाहेर गेल्यानंतर वापरायला छान वाटते ती तुला. ते 3/4 पॅन्ट आहे ती, एक तसला घेतला आणि एक चांगला घेतला तुला. पहिले 2 आहेत ना. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या आयडीला सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली शॉपिंग ते पण सांगा.